दिवाळीनंतर अनेक जण वाट पाहतात ते देव दीपावलीची। या दिवशी दिव्यांची आरास केली जाते, मंदिरांमध्ये दिवे लावले जातात। हा उत्सव कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात। यंदा त्रिपुरारी पौर्णिमेचा प्रारंभ हा 4 नोव्हेंबरच्या रात्री 10:26 होईल आणि त्रिपुरारी पौर्णिमा तिथी समाप्ती ही 5 नोव्हेंबरच्या रात्री 8:24 असेल। उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही 5 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाईल। त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा उपवास, पूजा विधी आणि दान 5 नोव्हेंबर रोजी करण्यात येईल। पौराणिक कथेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। असे म्हणतात की या राक्षसाने देवांना प्रचंड त्रास दिला होता। तेव्हा सर्व देवतांनी भगवान शंकराचे स्मरण करून त्रिपुरासुराचा अंत करण्याचे गाराणे घातले। भगवान शंकराने कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्याने या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाते। या दिवशी देवतांनी आनंदाने सर्वत्र दिवे लावून दीपोत्सव साजरा केला होता, म्हणूनच या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन स्नान करण्याची प्रथा आहे। जवळपास नदी नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्याने स्नान करा। त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी। या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांचे पूजेचे महत्त्व आहे। त्यामुळे शंकराच्या पिंडीला सर्वप्रथम जलाभिषेक करावा, बेलपत्र वाहावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। या दिवशी रुद्राभिषेक करण्याचे सर्वाधिक महत्त्व आहे। त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करावा। व्रत करून भगवान विष्णूची देखील पूजा करावी। विष्णू सहस्त्रनाम व मंत्राचा जप करावा। पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आरती करावी व प्रसाद वाटावा।